लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या नवीन भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनी किचनमध्ये काम करत असताना रम्या तिथे येते. तर नंदिनी तिला विचारते की रम्या, तुला काही हवं आहे का? तर रम्या आता आपला शहाणपणा दाखवत नंदिनीला सुनावते आणि म्हणते की मी या घरात लहानपणापासून राहत आली आहे आणि मला या घरात कुठे काय आहे हे तुझ्यापेक्षा जास्त कळतं. त्याबरोबर आता नंदिनी तिकडनं जात असते तर रम्या तिला थांबवते आणि रम्या ही नंदिनीला चांगलंच सुनावत पुन्हा एकदा म्हणते की माझ्या भानगडींमध्ये तू पडू नकोस. त्या दिवशी तू माझ्या कानाखाली वाजवलीस, पण तो राग अजूनही माझ्या मनात आहे. त्यावर नंदिनीसुद्धा आता रम्याला बोलत असते की तू काव्याच्या बाबतीत कोणताही चुकीचा निर्णय घेतलास तर माझ्याशी गाठ आहे. तर रम्या म्हणत असते की मला माहिती आहे की माझा पार्थ कोणत्या सगळ्या संकटांना सामोरं जातोय. ते तुमचं लग्न झालेलं आहे, पण ते सुद्धा तुमच्या मनाविरुद्ध. तुझं आणि जीवाचं लग्न झालं आहे, पण तू आणि जीवा हे दोघंही एकत्र एकाच बेडवर झोपत नाही, हे मला माहिती आहे. आणि राहिला प्रश्न पार्थ आणि काव्याचा, तर पार्था बाहेर सोफ्यावर झोपत असतो आणि काव्या हे बेडरूममध्ये झोपत असते. मग पार्थचा होणारा त्रास हा मला बघवत नाही आहे. तुमचं तुम्ही काही करा, पण पार्थच्या बाबतीत जे काही होईल ते मला त्रास होईल आणि पार्थला त्रास झालेला मला चालणार नाही. त्यामुळे काही झालं तरी काव्याला मी पार्थच्या आयुष्यातून काढून टाकणार आहे आणि मी पार्थला मिळवणारच आहे, असं आता रम्या जी आहे ती ठणकावून बोलते. त्यावर नंदिनीला राग येतो आणि नंदिनी आता काव्याचा हात धरून काव्याला आता सुनावू लागते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.